श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आपण पैसा कमवण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो. पैसा घरात आल्यानंतर मात्र तो काही टिकत नाही. ही बाब खूप लोकांच्या बाबतीत घडून येते. परिणामी असे लोक ज्यांचे स्वप्न श्रीमंत होण्याचे आहे त्यांचे स्वप्न हे स्वप्नच बनून राहते. आज आपण बघणार आहोत आपल्या हातून अशा काही 5 चुका की ज्यामुळे आपण गरीब राहतो. या चुकांमुळे आपल्या घरात माता लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही. आपल्या घरात पैसा तर खूप येतो, मात्र तो फार कमी कालावधीत संपून देखील जातो. अगदी कधी कधी असे होते की आपल्याला जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हती तिथे देखील आपण पैसे खर्च करतो आणि जेव्हा महिन्याचा शेवट येतो तेव्हा आपल्या लक्षात येते की आपण इथे वायफळ खर्च केला. मग आपल्या घरामध्ये पैसा हा का टिकत नाही याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. पहिली गोष्ट म्हणजे आपण पैसे घेताना किंवा पैसे देताना आपण नेहमी उजव्या हातानेच घ्यावेत किंवा द्यायचे असेल तरी ते देखील आपण उजव्या हातानेच द्यावेत. समोरच्या व्यक्तीला देखील उजव्या हातानेच द्यायला सांगावे. कधीही लक्ष्मी घेताना किंवा देताना आपण डाव्या हाताचा वापर करू नका. उजव्या हाताने केलेले व्यवहार हे शुभ असतात. हे व्यवहार नेहमी यशस्वी ठरतात. उजव्या हाताने केलेल्या व्यवहारामुळे आपल्याला नेहमी यश प्राप्त झालेले आहे. म्हणूनच धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार आपण उजव्या हातानेच पैसे घ्यावेत किंवा पैसे द्यावेत. दुसरी गोष्ट म्हणजे पैसे मोजताना ते बोटांना थुंकी लावून मोजतात. खरं तर पैसे नीट मोजता यावेत यासाठी अशा प्रकारे आपण वागतो. मात्र पैसे हे साक्षात माता लक्ष्मीचे रूप आहे आणि ते थुंकी लावून ते पैसे मोजू नयेत. ते तसे केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो. त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात. त्याऐवजी आपण पाण्याचा वापर देखील करू शकता. आता तिसरी गोष्ट म्हणजे जे काही आपले धार्मिक ग्रंथ आहेत, मग महाभारत असेल, रामायण असेल किंवा दुसरे देखील ग्रंथ आहेत, मग गुरुचरित्र पारायण करत असाल किंवा तुम्ही नवनाथाचं पारायण करत असाल, हे ग्रंथ वाचताना आपण पाने उलटताना आपण थुंकीचा वापर करतो. बऱ्याच जणांना सवय असते, तर असे करू नका. अनेक मार्ग आहेत आपण पाने उलटण्याची, म्हणून आपण हे टाळावे. हे अशुभ मानले जाते. धर्मग्रंथांना थुंकी लावणे हे साक्षात 33 कोटी देवांना लावल्यासारखे आहे. म्हणून आपण या गोष्टीची काळजी ही घेतलीच पाहिजे. तसेच चौथी गोष्ट म्हणजे नखे कापण्याच्या बाबतीत. नखे आपण कोणत्या दिवशी कापावेत? प्रत्येकाला रविवारी सुट्टी असते. मग पुरुषांना रविवारी सुट्टी असते, पण रविवारच्या दिवशी आपण कधीही हातपायांची नखे ही कापायची नाही. आपल्या मुलांना देखील रविवारी सुट्टी असते, मग आपण त्यांची देखील नखे रविवारच्या दिवशी कापतो. तर आपण रविवारच्या दिवशी जर नखे कापली तर दरिद्रता वास करते. माता लक्ष्मी त्या घरात वास करत नाहीत. बरेच जण नखे काढून झाल्यानंतरही इकडे तिकडे फरशीवरती सांडतात. त्यामुळे देखील माता लक्ष्मी रुष्ट होत असते. आपल्याला जर नखे कापायचीच असतील तर आपण शुक्रवारच्या दिवशी कापावी. अगदी गुरुवारी, सोमवारी, शनिवारी किंवा रविवारी आपल्याला नखे ही चुकूनही कापायची नाही. अगदी मग घरातील तुमच्या छोट्या मुलांची नखे कापायची असतील किंवा तुमची नखे कापायची असतील तरी पण तुम्ही या गोष्टीची काळजी ही घ्यायचीच आहे. आता 5वी गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या हातात कोणती मोठी रक्कम येईल तेव्हा आपण ती सर्वप्रथम देवासमोर ठेवावी. ज्या दिवशी ही रक्कम मिळाली आहे त्या दिवशी तुम्ही हातातील एकही रुपया खर्चायचा नाही. दुसऱ्या दिवशी या रकमेतील पैसे खर्च करू शकता. असे केले तर आपल्या घरामध्ये पैसा हा नक्कीच टिकून राहील. आता भरपूर आपण सर्वच जण बघतो की आपण फोनपे वापरतो, गुगल पे वापरतो, पण असे म्हणतात की पैसा हा नेहमी पैशावाल्याकडेच येत असतो. मग आपण असे चुकूनही करायचे नाही. आपण गुगल पे, फोन पे वापरू शकता,
पण आपल्या पॉकेटमध्ये थोडे का होईना पैसे हे पाहिजेच. अगदी 10 रुपयाची नोट असेल किंवा 20 रुपयाची नोट असेल, पण ती तुमच्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये ही असावीच. कधीही आपली पॉकेट असेल किंवा पर्स असेल पूर्णपणे रिकामं होऊ द्यायचं नाही. त्यामध्ये तुम्ही थोडे तरी पैसे हे ठेवायचेच आहे. अगदी घराच्या बाहेर जात असाल तरी पण आपण पॉकेट सोबत घ्या आणि त्यामध्ये पैसे हे ठेवायचेच आहे. तुम्ही नेहमी बघता की श्रीमंत लोकांकडे पैसे हे येतातच, ते कधीच गरीब होताना आपल्याला दिसत नाही. तसेच त्यांच्याकडे नवनवीन संधी देखील पैशांच्या उपलब्ध होत जातात. त्यामुळे आपण देखील आपल्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये पैसे हे नेहमी ठेवलेच पाहिजे. तसेच भरपूर स्त्रियांना सवय असते की पैसे इकडे तिकडे ठेवायचे. मग तुम्ही पॉकेटमध्ये ठेवता किंवा एखाद्या डब्यामध्ये, एखाद्या बरणीमध्ये पैसे ठेवत असता. पण खरं तर ही सवय देखील चांगली आहे. आपण अशा प्रकारे पैसे ठेवले तरी देखील आपल्याकडे पैसा येत असतो. जुन्या काळामध्ये महिला या पैसे अनेक ठिकाणी ठेवत असायच्या, पण त्यांच्याकडे देखील पैसे हे येत असायचे. फक्त आपण झोपतो तिथे आपण पैसे हे ठेवायचे नाही. तसेच एखादी गलिच्छ जागा असेल अशा ठिकाणी देखील आपण पैसे ठेवायचे नाही. अशा ठिकाणी जर पैसे ठेवले तर पैशांचा अनादर हा होत राहतो. आपल्याला जिथे पैसे ठेवायचे असेल ती पैशांची जागा ही पवित्र असावी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.